महाराष्ट्रातलं राजकारण हे घाणेरडं झालेलं आहे। कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नसल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांची आहे। सामान्य नागरिकांच्या पैशांचा चुराडा केला जात असल्याचंही म्हटलं जातंय। या निवडणुका कशाला घेता असा संतप्त सवाल पुण्यात मतदारांनी विचारलाय। ही निवडणूक नागरिकांची नसून नेते मंडळींची झाल्याचं सर्वसामान्य नागरिक म्हणतात। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। सामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सकाळी हे सगळे नागरिक आहेत ते एकत्र आलेले आहेत। काका, काय वाटतंय, कसं एकंदरीत तुम्ही बघता या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष वेगवेगळे झालेले आहेत, काही पक्ष एकत्र आलेले आहेत। तर एकमेकाशी सगळे आधी एकत्र होते, नंतर इकडचे तिकडं तिकडचे इकडं असं पक्ष। मला वाटतं का आज इकडं एक आहे तो उद्या तिकडे जातोय अशा आता कोणावरच विश्वास ठेवण्यासारखं राहिलेलं नाही। तर मतदार म्हणून काय वाटतं, आता आम्हालाच प्रश्नचिन्ह पडलाय कुणाला निवडून द्यायचं। एवढं विचित्र प्रकार कधी बघितलेला नव्हता, हा पहिल्यांदा एवढा बघितलेला। युती कोणाचीच नाहीये, प्रत्येक पक्ष वेगवेगळं लढतंय आणि प्रत्येक पक्षाची जशी ताकद असेल तसं त्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून नक्कीच येईल। नाही, आमच्या हेमंत भाऊ रासनेने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि करत आहे, त्याच्यामुळं काय फरक पडत नाही। सध्याची जी ही निवडणूक आहे आपल्या समोर, आता आपल्याला हे दिसतंय की बाबा आज हा पक्षामध्ये माणूस आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या पक्षामध्ये हा दिसतोय। म्हणजे लोकांचे जे सेवा करण्याचा जे त्यांचा हेतू आहे ते नाही आहे त्याच्यात। ते निष्कारण पैशाचा फक्त चुथडा आहे या सगळ्यामध्ये। आणि आता सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण सगळ्यात घाणेरडं राजकारण आहे। त्यात कॅमेरामन तुषार नानवरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।